कृष्ण जन्माच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। बालगोपालाच्या 56 भोगापैकी त्याला आवडणारा एक महाप्रसाद आज आपण बघूया। चला रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी अंजली रामा रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत। रेसिपी सुरू करण्याच्या आधी तुम्हा सगळ्यांना एक छोटीशी विनंती, रेसिपी शेवटपर्यंत बघा। आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। इथे आपण सगळी मापं एकाच वाटीने घेतली आहेत। इथे आपण एक वाटीभर बारीक रवा, एक वाटीभर साजूक तूप, एक वाटी इथे साखर घेतली। पण इथे आपण साखरेऐवजी दुसरा एक पदार्थ टाकणार आहोत। तो कुठला ते बघूया व्हिडिओच्या पुढच्या भागामध्ये। इथे आपण पाणीही त्याच वाटीने मापून घेतलं। ज्या वाटीने रवा मापून घेतला होता त्याच वाटीने इथे आपण 2.5 वाटी पाणी घेतलं। लागलं तर आणखी थोडंसं पाणी घालूयात आणि हा प्रसादाचा शिरा तयार करून घेऊया। इथे आपण दूध आणि पाणी एकत्र करून घेतले आणि मापून घेतलेल्या रव्यापेक्षा 3 ते 4 चमचे दूध इथे आपण जास्ती घेतले। उकळून हे पाणी आणि दूध जे मिश्रण आहे ते कमी होतं यासाठी। इथे आपण हा शिरा तयार करण्यासाठी नुसतं पाणी किंवा नुसतं दूध हेही वापरलं तरी चालेल। इथे आपण हा शिरा तयार करण्यासाठी जाड बुडाच्या कढईमध्ये 3 ते 4 चमचे साजूक तूप घातलं। त्यामध्ये मापून घेतलेला 1 वाटी रवा घातला। मंद गॅसवरती हा रवा भाजतोय। रवा एकीकडे भाजतोय, एकीकडे आपण एक विलायची केळ सोलून घेऊयात आणि त्याच्या बारीक चकत्या करूयात। दुसऱ्या बाजूला जे सुरुवातीला आपण दूध आणि पाणी मापून घेतलं होतं तेही उकळायला ठेवूयात। रवा मंद गॅसवरती छान भाजला गेला। अगदी सगळं तूप रव्याने वरती सोडायला सुरुवात केली आणि रव्याचा रंगही बदलला। तांबूसचा रवा झाला की यामध्ये आपण काजू, बदाम आणि पिस्ते हे घालून घेऊयात। हलकेसे परतून घेऊयात। 1 चमचाभर साजूक तूप घालूयात। थोडीशी चारोळी घालूयात। 2 ते 3 चमचे इथे आपण मनुका घालूयात। रवा आणि घातलेले ड्रायफ्रूट्स सगळे छान परतून घेऊयात। मनुका फुलायला लागल्या की यामध्ये आपण उकळून घेतलेलं हे दूध घालून घेऊयात थोडं थोडं करून आणि रवा छान मिक्स करून घेऊयात। या दूध रवा छान मिक्स झाला की यावरती आपण झाकण ठेवूयात। अगदी मंद गॅसवरती याला एक हलकीशी वाफ काढून घेऊयात। रव्याला वाफ येते तोपर्यंत आपण 1 चमचाभर साजूक तुपामध्ये केळीच्या ज्या चकत्या केल्या होत्या त्या परतून घेऊयात। यामुळे या शिऱ्याची टेस्ट आणखी छान लागते। इथे रव्याला छान वाफ आली। केळीच्या चकत्याही परतून झाल्या। या चकत्या आपण या रव्यामध्ये घालूयात आणि एकसारख्या करून घेऊयात। हे सगळं छान मिक्स झालं की यामध्ये आपण साखरेऐवजी गुळाचा वापर करूयात। हा शिरा खूप छान लागतो चवीला आणि महाप्रसाद म्हणून कृष्णालाही हा शिरा खूप आवडतो। इथे आपण गूळ घातल्यानंतर मंद गॅसवरती हा गूळ सगळा एकसारखा करून घेतला। 1 चमचाभर साजूक तूप सगळी करून सोडलं आणि याला एक छान मंद गॅसवरती छान दणकावून वाफ काढून घेतली। वाफ आली की यामध्ये आपण अर्धा चमचा जायफळ पावडर आणि अर्धा चमचा वेलचीची पावडर घालूयात। श्रीकृष्णाला आवडणारे तुळशीचे पानं घालूयात। शिऱ्याला एकसारखं करूयात। इथे आपण फक्त गूळ घातल्यानंतर शिऱ्याला एकच वाफ आणली। इथे आपला गुळातला मऊसूत शिरा तयार झाला। 56 भोगांपैकी एक भोग असलेला आणि श्रीकृष्णाला आवडणारा गुळातला हेल्दी शिरा तयार झाला। ही रेसिपी तुम्हाला आवडली की नाही हे कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। चला परत भेटूया अशाच जुन्या नव्या रेसिपीसह। तोपर्यंत जय श्रीकृष्ण।